नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यूट्यूबचं काही तंत्र सांगणार आहे, काही टेक्निक तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा व्हिडिओ अधिक जोराने चालेल, तुमचे व्ह्यूज वाढतील, तुमचे सबस्क्रायबरसुद्धा वाढू शकतात. आणि काही तंत्र यूट्यूबच आपल्याला सांगतो की तुम्ही काय करायला पाहिजे. जर नवीन यूट्यूबर असतील त्यांच्यासाठी हे उत्तम आहे. यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यासाठी तुम्हाला माझे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि व्हिडिओ पुढे शेअर करायचा. सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल याचं, आणि पुढे जे काही तंत्र तुम्हाला किंवा नवीन आयडिया काय आहे यूट्यूब चॅनल ग्रो करायचं ते तुम्हाला समजू शकेल. आता काय आहे पण ते बघूया. तर हे बघा, हे इथं यूट्यूबचं चॅनल आहे. इथं पुढे YT स्टुडिओ आहे, यूट्यूबचंच आहे. ते दोन्ही ॲप वेगवेगळे आहेत. आता हे इथे आहे आणि हे इथं आहे, ते दोन्ही मी एका साईडला घेऊ शकलो असतो बाजूबाजूला, पण तुम्हाला कळावं म्हणून त्याला वेगवेगळं ठेवलेलं आहे. बघा, YT स्टुडिओ असं लिहिलं आहे, यूट्यूब स्टुडिओ. यूट्यूब स्टुडिओला आपण जर इथे टच केलं तर ओपन झालं. बघा, तुमचं नाव येतं आहे. इथे उजव्या कोपऱ्यामध्ये जे तुमच्या चॅनलचं आयकॉन आहे तिथे आपण त्याला पुन्हा टच केलं आहे. यामध्ये तुमची चॅनलचं माहिती आलेली आहे. यामध्ये समजा तुमचं दुसरं एक खातं असेल यूट्यूबचं, तुम्ही ते स्विच करू शकता. सेटिंग आहे, पुन्हा फीडबॅक, अशा गोष्टी आहेत. आता याच्यामध्ये इथे जे पेन्सिलसारखं आयकॉन आहे इथे बघा, याला आपण टच केलं. आता हे तुमचं इथे हे चॅनलचं बॅनर आलेलं आहे. इथं कॅमेराचे चिन्ह आहे, ते तुम्ही बोट लावून बदलू शकता. ते पेन्सिल आहे, चॅनलचं नाव तुम्हाला बदलता येऊ शकतं. ते हँडल आहे, चॅनलची यूट्यूबची लिंक आहे त्याला म्हणतो आपण. आणि ते वर्णन आहे, म्हणजे डिस्क्रिप्शन आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही करायला हव्यात. आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही 2 ओळी जरी लिहिल्यात, मराठीत लिहा, इंग्रजीत लिहा, आता कोणत्याही भाषेत लिहा तरी ते चालण्यासारखं आहे. इथे लिंक आहे, तर लिंक पण तुम्हाला जोडावी लागेल. तुमच्याकडे जर फेसबुकचं अकाउंट असेल किंवा इंस्टाग्राम असेल तर हे बघा, याला आपण टच केलेलं आहे. इथे जोडा म्हणून आहे, जोडावरती आपण क्लिक केलं तर तुमचं जे फेसबुकचं शीर्षक आहे, फेसबुक लिंक असं लिहायचं. आणि इथं तुमचं फेसबुक अकाउंटला जाऊन तुमचं जी फेसबुकची लिंक आहे URL ती इथं पेस्ट करायची. हे बघा, असं इथं पेस्ट म्हणून शेवटी येतं बघा. इथं तर पेस्ट केलं की आलं. आता ही यूट्यूबची लिंक नाही आहे, तुम्हाला दाखवा म्हणून ते केलं. आणि खाली तुम्हाला पूर्ण झाले म्हणून किंवा सेव्ह म्हणून इथं ते सेव्हला तुम्ही जर बटन टच केलं तर तुमचं ती लिंक सेव्ह होते. आता तसंच तुम्हाला इंस्टाग्रामची सुद्धा करता येते. आता हे मी डिलीट करतो. हे झालं की पुन्हा आपण मागे आलो आहे. तर हे सगळं झालं, समजा इथपर्यंत तुम्ही केलं तर एवढं झालं. एवढं पुरं नाही आहे. याच्या पुढे तुम्हाला खरी गोष्ट करायची आहे. इथे बघा, होम टॅब म्हणून लिहिलं, होम टॅब. इथे बाण दिला, ॲरो. तर ॲरोला टच करायचं. ते होम टॅब
ओपन झालं हे पहिलं तुमचं बंद असतं. तर हे होम टॅब काय आहे की यूट्यूब तुम्हाला तुमचं चॅनल आहे ते प्रमोट करण्यासाठी मदत करतं. तिथे लिहिलं आहे बघा, तुमच्या प्रेक्षकांना आशय हायलाईट करून दाखवण्यासाठी तुमच्या चॅनलला होम टॅग दाखवा. आता हे आपण ओपन केलं. खाली एक बटन आहे बघा, तुमच्यासाठी. दर्शकांच्या स्वारस्यानुसार यूट्यूब तुमच्या आशयाची शिफारस करते. म्हणजे जे प्रेक्षक आहे त्यांच्या आवडीनुसार यूट्यूब तुमचा जो विषय आहे यूट्यूबचा त्याच्यानुसार ती शिफारस करते, प्रमोशन करते. आपण ह्याला सुद्धा ऑन केलं आहे. आता हे झालं इतकं. हे जर सेटिंग तुम्ही ओपन केलीत 2 तर तुमचं यूट्यूब चॅनलला व्ह्यूज वाढतात, तुमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबरसुद्धा वाढतात आणि अधिकाधिक दर्शकांना ते दाखवलं सुद्धा जातं, यूट्यूबमार्फतही केलं जातं. तर याच्यामध्ये आणखी सेटिंग म्हणून आहे बघा, आणखी सेटिंग, त्याला आपण टच करतो. म्हणजे हे जर आपण ओपन केले मागचे 2 बटन तर हे बघा इकडे येते तुमच्यासाठी संबंधित सेटिंग असे याचा प्रकार. म्हणजे व्हिडिओ ऑन होतं आहे, शॉर्टचं ऑन होतं आहे, लाईव्ह स्ट्रीम ऑन होतं, म्हणजे लाईव्ह होतं ना आपण यूट्यूबला ते त्याचा बटन. ते वरचं जे आहे शिफारस ऑलला तुम्ही प्रेस करून ते बटन ऑन करा. खालचं करून उपयोग नाही, कारण खालच्या पद 12 महिन्यामध्ये तुमच्या जे पोस्ट झालेले आहेत व्हिडिओज तेवढंच होणार. आणि खाली तुम्हाला बघा दिलं आहे सूचना, तुमच्यासाठी हा विभाग तुमच्या दर्शकांना तुमच्याकडे जेव्हा 10पेक्षा जास्त अपलोड असल्यावरच दिसणार. तर तुमचे 10 व्हिडिओ अपलोड झाले पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड झाले पाहिजे. आणि इथं खाली सेव्ह आहे. हे जर तुम्ही केलं तर तुमचं चॅनल नक्कीच ग्रो होईल. दिसलं? तर अशा प्रकारे आपण आपलं चॅनलचं प्रेक्षक व्ह्युअर्स वाढवू शकतो. त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होण्यासारखा आहे. अर्थात तुम्ही किती गांभीर्याने घेता आणि होईल की नाही या विचारातून बाहेर पडून तुम्ही करता यावर अवलंबून आहे. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या तर निश्चितच आपलं चॅनल वाढण्यासाठी उपयोग होतो. आता यूट्यूबचं जे माध्यम आहे माहितीचं ते इंग्रजीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे. त्यामुळे खूप लोकांना ती इंग्रजी किंवा इंग्लिश समजत नाही. ते असं एक ट्रान्सलेट नावाचं बटन येतं त्यामध्ये किंवा भाषा चेंज म्हणून येतं. त्यानुसार आपण आपल्या मराठी भाषेत किंवा तुमच्या कोणत्याही भाषेत ते चॅनल बदलू शकता. आपल्या मातृभाषेत ते चॅनल केल्यामुळे काय होतं की आपल्याला ती भाषा कळते आणि त्यामध्ये काय लिहिलं आहे हे सुद्धा समजते. तर अशा आणखी नवीन नवीन तंत्र तुम्हाला जर शिकण्याचं असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.